वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच आणि त्यामध्ये आज आपण बघतोय प्रश्नसंच क्रमांक 27 जो आहे आपल्या शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती, म्हणजे जो आपला कलम 21A आहे त्यावरती, जे शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती आलेला प्रश्न म्हणून आपण तो प्रश्नसंच आज बघणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण 10 प्रश्न या प्रश्नसंचामध्ये बघणार आहोत. 10 पेक्षा थोडेसे जास्त बघणार आहोत आणि आपलं पुढचं टार्गेट आहे की आपल्याला कमीत कमी 50 प्रश्नसंच करायचा आहे, तर ते आपण लवकरच पूर्ण करू. पण तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 27. प्रश्नसंच क्रमांक 27 मधला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 261. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार डॅश डॅश या वर्षी देण्यात आला. आता आपले पर्याय आहे 2002, 2005, 2009 आणि 2010. तर आता शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे हा मूलभूत अधिकार म्हणून जो दिला गेला तो दिला गेला आहे 86व्या घटनादुरुस्तीने. आणि 86वी घटनादुरुस्ती झालेली आहे 2002 साली, ज्याने कलम 21(1)A हे आपल्या संविधानात ॲड केलं होतं. तर त्यामुळे हे 86वी घटनादुरुस्ती 2002 साली झालेली कलम 21(A) नुसार. त्यामुळे आपल्याला मूलभूत अधिकार शिक्षणाचं कधी देण्यात आलं, तर याचं उत्तर काय येईल, तर 2002 साली 86वी घटनादुरुस्ती. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता 2009 साली राईट टू एज्युकेशन कायदा बनलेला आहे आणि 2010 साली त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पण आता प्रश्न काय आहे, तर मूलभूत अधिकार कधी देण्यात आला, तर मूलभूत अधिकार 86व्या घटनादुरुस्तीने देण्यात आला. त्यामुळे ते 2002 साली झाले. त्यामुळे आपलं उत्तर 2002 आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 262. मोफत व अनिवार्य शिक्षण हक्क RTE राईट टू एज्युकेशन कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली आहे. आणि आपल्याला पर्याय काय, 1 एप्रिल 2012, 1 एप्रिल 2009, 1 मे 2011 आणि 1 एप्रिल 2010. आता राईट टू एज्युकेशनच्या बाबतीत एक तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आता उठसूट कुठल्याही तारखा लक्षात ठेवायच्या नसतात, पण जर काही समजा त्याविषयी काही रिलेव्हन्स असेल, काही महत्त्वाची गोष्ट असेल, तर ती तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे काही महत्त्वाच्या तारखाच फक्त लक्षात ठेवायच्या. तर त्यामध्ये राईट टू एज्युकेशनची एकच तारीख लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 1 एप्रिल 2010. आता हे प्रश्न विचारलेला आहे की तारीख, अंमलबजावणी कधी सुरू झालेली आहे. तर अंमलबजावणी 2009ला कायदा झाला आहे राईट टू एज्युकेशन ॲक्ट. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून झालेली आहे. तर ही एकच तारीख आहे, ही लक्षात ठेवायची आहे. उठसूट कुठल्याही तारखा वगैरे लक्षात ठेवायच्या नसतात. जर त्या तारखेचा काही विशेष संदर्भ असेल, विशेष रिलेव्हन्स असेल किंवा त्यावरती चर्चेत असेल, वादात असेल, कुठल्या न्यूजमध्ये वगैरे असेल, जर त्यावरती काही होत असेल तरच ती तारीख लक्षात ठेवायची. उठसूट कुठल्याही तारखा लक्षात ठेवायच्या नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 263. प्रश्न क्रमांक 263 आहे, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या शाळा अनुच्छेद 21A व 2009च्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अंतर्भूत होत नाहीत. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत, राज्याकडून अनुदान मिळणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाने चालवलेल्या शाळा, दुसरा आहे राज्याकडून अनुदान मिळणाऱ्या बहुसंख्याक समुदायाने चालवलेल्या शाळा, तिसरा आहे राज्याकडून अनुदान न मिळणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाने चालवलेल्या शाळा, चौथा आहे राज्याकडून अनुदान न मिळणाऱ्या बहुसंख्याक समुदायाने चालवलेल्या शाळा. आणि आपल्याला पर्याय उत्तरं दिलेली आहेत. पण आता या प्रश्नाच्या बाबतीत एक गोष्ट काय आहे, तर हा प्रश्न संदिग्धता निर्माण करतो आणि म्हणून हा रद्द झालेला आहे. तर हा प्रश्न त्यामुळं रद्द केला होता. त्यामुळं या प्रश्नाला काही बरोबर उत्तर नाही आहे. पण प्रश्न काय होता, तर 21A आणि 2009चा जो राईट टू एज्युकेशन आहे ॲक्ट आहे त्याच्यात कुठल्या शाळा अंतर्भूत होत नाही हा प्रश्न होता. पण पर्यायामध्ये संदिग्धता आहे, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. त्यामुळे आता आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 264. प्रश्न क्रमांक 264 आहे, जोड्या लावा. आपल्याला यादी 1 आणि यादी 2 दिलेले आहेत आणि यादी 1 मध्ये आपल्याला काय काय दिले बघू आपण. प्राथमिक शिक्षणाचा हक्क, दुसरं दिलेलं आहे धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य, तिसरं आहे सार्वजनिक सेवेमध्ये समान संधीची समानता आणि चौथा आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. आता हे सगळे मूलभूत अधिकार हे मिक्स केलेले आहेत, पण यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. आणि दुसरीकडे काय दिले, कलम 16, कलम 17, कलम 21A, कलम 26 आणि कलम 21 असे 5 पर्याय दिलेले आहेत. आता डाव्या बाजूला यादी 1 मध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, उजव्या बाजूला 5 दिलेले आहेत. पण आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, म्हणजे एकाचे कशाची तरी उजव्या बाजूची जोडी लागणार नाही. तर आता आपल्याला जोड्या लावामध्ये आपण नेहमी कुठून सुरू करायचं असतं, जे आपल्याला ॲब्सोल्युटली गॅरंटेड माहिती आहे तिथून.
प्राथमिक शिक्षणाचा हक्क आपल्याला कलम 21A ने मिळालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपली अ साठी जोडी येईल 3. अ साठी जोडी 3 असलेले हे 2 पर्याय आहेत, हे 2 इलिमिनेट होतात. त्यानंतर पुढचं आहे धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य, हे आपल्याला मिळतं कलम 26 नुसार. त्यानंतर पुढचं काय आहे, सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता. आता समानता हे जे आपलं मूलभूत अधिकार आहे जो आपण बघितलेला आहे त्यामध्ये कलम, आता इथं 2च कलम आहेत. म्हणजे एकतर आपल्याला संधीची समानता ही कशा कशाची आहे, कलम 14 ते कलम 18 मध्ये दिलेली आहे. यामध्ये आता हे 2च पर्याय आहेत, कलम 16 आणि कलम 17. म्हणजे सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता हे 2 पैकी असेल. त्यामध्ये आता 16 आणि 17 आहे. तर 16 हे सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता, त्यामुळे आपलं हे उत्तर येईल क साठी 1 येईल. आणि 17 आहे अस्पृश्यता बंदी, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. क साठी आपलं 1 येईल. क साठी 1 असलेले ह्या 2 मध्ये हे आपल्याला क साठी 1 दिसत आहे, हे आपलं बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर 1 येईल. आपण कन्फर्म करू चौथं बघून की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हे कलम 21 ने मिळतं. त्यामुळे ड ला 5 हे आलं पाहिजे. ड ला 5 हे आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 264. आता बघू प्रश्न क्रमांक 265. प्रश्न क्रमांक 265 आहे, खालील विधाने लक्षात घ्या. आणि आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे कलम 21A मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो, अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही. दुसरं विधान काय आहे, कलम 21A मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RTE संमत केला. आणि आपल्याला विचारले काय, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे, बरोबर आहे का. तर पहिलं बघू बरोबर आहे का. तर कलम 21A मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क समजला जातो, अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही. तर ही गोष्ट बरोबर आहे. एकतर राईट टू एज्युकेशन जो आहे आपला तो 6 ते 14 वयोगटात आहे. 14 नंतरसाठी तो लागू होत नाही. त्यामुळे तो उच्च शिक्षणासाठी लागू होत नाही, अन्य कुठल्या शिक्षणासाठी लागू होत नाही, व्यावसायिक शिक्षणासाठी पण तो लागू होत नाही. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं काय आहे, कलम 21A मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RTE संमत केला. तर हे बरोबर आहे. राईट टू एज्युकेशन 2009 ला झालेला आहे. हा RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन आहे. 2009 ला तो संमत झालेला आहे. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक हे 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत हे उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 266. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. आपल्याला पर्याय काय, 21C, कलम 21A, कलम 51A आणि कलम 25C. आता प्रश्न काय म्हणतोय आपल्याला, तर कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी, आता मुलांसाठी किंवा मुलींसाठी असं दोन्हीही. आता आयोग आता इथं वरच्या प्रश्नामध्ये विधान किंवा विधाने करतं, कारण संदिग्धता तयार होऊ नये. एक असेल तर विधान, अनेक असेल तर विधाने, आणि इथं मग आहे आणि आहे तसं करतं. तर मग इथं मुलांसाठी मुलींसाठी करायला पाहिजे, पण आता ते केलेलं नाही. पण ते आपण समजून घेऊया की सर्वांसाठी तो मूलभूत हक्क आहे, मुलांसाठी नाही, सर्वांसाठी आहे. तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी पण मोफत सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कुठल्या कलमात केलेली आहे, तर कलम कुठला आहे, 21A आहे. 21A कलम आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 267. प्रश्न क्रमांक 267 आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. कलम 21A, कलम 14, कलम 19, कलम 22. तर आता 6 ते 14 शिक्षणाचा जो हक्क आहे तो कलम 21A ने देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपले हे उत्तर आहे. हा प्रश्न सोपा आहे. कलम 14. कलम 14 काय आहे, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, हा समानतेचा आहे. त्यानंतर कलम 19 काय आहे, तर 19 आहे स्वातंत्र्याचा अधिकार, ज्यामध्ये आपण कलम 19 बघितलं होतं. विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य, वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, हे सगळे आपल्याला 19 ने मिळतात. आणि 22 काय आहे, अटक आणि स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. तर हे आपलं आहे. आपल्याला विचारलं होतं 6 ते 14 वयोगटातील शिक्षणाचा हक्क, आणि आपलं उत्तर काय आलं, 21A हे उत्तर आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 267. आता बघू पुढचा प्रश्न 268.
प्रश्न क्रमांक 268 आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? आणि कलम 19, कलम 20, कलम 21A आणि कलम 22. तर आता शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे कलम 21A ने समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? कलम 21A हे आपलं उत्तर येईल. हा पण प्रश्न सोपाच होता. त्यानंतर पुढचा प्रश्न 269, शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? आपल्याला पर्याय काय दिलेत? निरक्षरता निर्मूलन, सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण, तिसरा आहे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण, आणि वरील सर्व. आता इथं जर वरील सर्व दिसत आहे तर आपल्याला ह्या तीनपैकी 2 जर सापडले समजा, तरी आपलं उत्तर वरील सर्वच येणार आहे. किंवा जर समजा इथं आता विचार कसा करायचा की चुकीचं आहे का हे, या दृष्टीने पण विचार करता येतो की आता हे चुकीचं आहे का, पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे का, 2 चुकीचं आहे का, 3 चुकीचं आहे का. जर आपल्याला इनफ रिझन नसेल की चुकीचं आहे तर आपलं उत्तर हे वरील सर्व येणार आहे. तर आता निरक्षरता निर्मूलन करणं हे उद्देश आहे. आता 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना आणि मुलींना पण सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणं हा पण आहे. मग आता 2 बरोबर सापडले याचा अर्थ आपलं उत्तर काय येणार आहे? वरील सर्व येणार आहे. आता इथं पर्याय क्रमांक 2 आपण कन्फर्म पण नाही केलं, पण तरी वरील सर्व आलं, कारण आता सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण हे पण बरोबरच आहे. तर आता हे आपल्याला मग 2 मिळाले तरी सर्व उत्तर येत आपलं. त्यामुळे हे आपलं उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 269चं उत्तर आलं वरील सर्व. आता बघू प्रश्न क्रमांक 270. प्रश्न क्रमांक 270 आहे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 पार्ट 3 मध्ये एक अनुच्छेद आर्टिकल समावेश करून प्रदान केला आहे. कितवे संशोधन आणि कोणता अनुच्छेद? एक जोडी निवडा. आता पहिलं तर इथं 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण हे संशोधन करून. आता संशोधन करणे हा शब्द हिंदीमध्ये संशोधनचा अर्थ दुरुस्ती. आपण शब्द दुरुस्ती वापरतो, आपण घटनात दुरुस्ती म्हणतो, आपण संविधानात दुरुस्ती असं म्हणतो, संविधानात संशोधन म्हणत नाही. संविधानात संशोधन हा हिंदी शब्द आहे, पण आता इथं संशोधन आलं तर त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे? दुरुस्तीच घ्यायचा आहे. त्यामुळे संविधानात संशोधन करून म्हणजे काय आले? तर संविधानात दुरुस्ती करून आले. तर संविधानात दुरुस्ती करून कितवे दुरुस्ती आणि कोणता अनुच्छेद हे विचारलेलं आहे. तर आता 6 ते 14 वयोगटातील मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण हे 86वी घटना दुरुस्ती 2002 साली केलेली आहे. त्यामुळं 86वी घटना दुरुस्ती हे आपल्याला पाहिजे आहे. 86 इथं आहे आणि 86 आहे. आता त्यामध्ये कोणता अनुच्छेद आहे? तर अनुच्छेद आहे 21A. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलं. आता यामध्येच अजून प्रश्न आले, त्यामुळे इथं जसं शिक्षणाचा अधिकार ए घेतलेला आहे तसं 270A घेतला. आता 271 का नाही केलं? तर पुन्हा तेच की जर आपल्याला मग ते प्रत्येक प्रश्नसंख्यात 10 प्रश्न होतात तर ते जरा थोडंसं नंबरिंग आपले चुकेल. त्यामुळं 270A केलेलं आहे. 270A काय प्रश्न आहे? तर योग्य कथने ओळखा. अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. आणि ब आहे 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय? कथन अ बरोबर, ब चुकीचे, दुसरं आहे कथन ब अ चुकीचे, ब बरोबर, तिसरं आहे दोन्ही बरोबर, चौथं आहे दोन्ही चूक. आता आपण बघू की पहिलं काय? अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. तर आता पहिलं इथं 2 गोष्टी आहेत ज्या चुकीच्या आहेत. पहिलं हे की सर्व बालकांना नाही आहे, वयोमर्यादा आहे 6 ते 14 आहे. त्यामुळे 6च्या आधीचं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद नाही, 6 ते 14 वयोगटातील आहे. त्यामुळे 6 ते 14 आहे. आणि दुसरं हे अनुच्छेद 47 नाही, अनुच्छेद 45 आहेत. आपल्याला हे अनुच्छेद माहीत असावेत. त्यामुळे हे मार्गदर्शक तत्वांमधलं आहे. पण अनुच्छेद 47 जरी समजा आपल्याला माहीत नसेल तरी हे सर्व बालकांना नाही आहे, 6 ते 14 वयोगटातल्या बालकांना आहे. आणि दुसरं हे की 86वी घटना दुरुस्ती. त्यामुळे हे पहिलं विधान आहे हे चुकीचं आहे. आता दुसरं विधान, 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर बरोबर आहे, 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. आता योग्य कथन कुठलं सापडलेलं आहे आपल्याला? तर ब कथन योग्य सापडलेलं आहे, अ चुकीचं आहे. त्यामुळं अ चुकीचे आणि ब बरोबर असलेलं हे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. आणि आता बघू प्रश्न क्रमांक 270B
परत ए बी ते केले कारण आपले नंबर चुकून आहे. या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 270 बी आहे. खालील विधाने विचारात घ्या. पहिला आहे भारतीय संसदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये संमत केला. दुसरा आहे 1 एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. क आहे शिक्षणाचा हक्क कायदा जम्मू काश्मीर राज्याला लागू नाही. आणि ड आहे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला विचारलंय वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर आता आपण एक एक विधान बघू. पहिलं काय आहे भारतीय संसदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये संमत केला. तर हे विधान बरोबर आहे. राईट टू एज्युकेशन जे आहे RTE ॲक्ट आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा 2009 मध्ये आलेला आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. दुसरं हे की 1 एप्रिल 2010 पासून या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. तर हे पण बरोबर आहे. 1 एप्रिल 2010 पासूनच अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता इथे एक गोष्ट ही पण लक्षात ठेवायची की जेव्हा असं पर्यायामध्ये विधानांमध्ये जर अशी तारीख दिलेली असेल आणि जर ते खूपच बारीक असेल म्हणजे आपल्याला माहीत असायची अपेक्षा आहे का, हा एक प्रश्न बघायचा की ती खूपच बारीक तारीख आहे का, म्हणजे खूप अशी लक्षात ठेवण्यासाठी कठीण तारीख आहे का. जर ती कठीण तारीख असेल किंवा ती आपल्याला माहीत असावी अशी जर अपेक्षा ठेवता येत नसेल तर ती बरोबर असते असं गृहीत धरायचं. उगाच ते कुठल्याही तारखा देऊन चुकीची तारीख देत नाहीत. त्यामुळं जर समजा त्या तारखेला काही विशेष महत्त्व असेल तर ती तारीख आपल्याला माहीत असावी. नसेल जर त्या तारखेला काही विशेष महत्त्व नसेल तर विधानांमध्ये दिलेली नेहमी बरोबर आहे असं गृहीत धरायचं. तर हे बरोबर तारीख आहे. मग आता तिसरं शिक्षण हक्क कायदा जम्मू काश्मीर राज्याला लागू नाही. तर हा जेव्हा लागू झाला होता तेव्हा तो जम्मू काश्मीर राज्याला लागू झाला नव्हता. हे कलम 370 मुळे मिळणारा जम्मू काश्मीरला एक विशेषाधिकार होता जो आता नाही आहे, पण तेव्हा तो लागू झालेला नव्हता. त्यामुळे हे पण विधान बरोबर होतं. जेव्हा हे पेपर आला, जेव्हा परीक्षा झालेली आहे तेव्हा हे विधान बरोबर होतं. आणि चौथं 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तर आता हे मुलांना आहे शिवाय मुलींना पण आहेच इथं, त्यामुळे फक्त मुलांना लिहिलं तरी ते मुलींना पण आहे असं गृहीत धरायचं. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना आणि मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला कुठलं विधान बरोबर सापडलेलं आहे, तर आपल्याला विधान बरोबर सापडलेले आहेत. 4ही विधानं बरोबर सापडलेली आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. आणि हा प्रश्नसंच इथे संपला. हा प्रश्नसंच कशावर होता, शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे त्यावरती हा प्रश्नसंच होता जो इथे संपला.